हॅलो गाईज, आय वेलकम यू टू DWP डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, जिथे आपण डेली एक क्वेश्चन घेतोय, त्याचं टोटल पोस्टमॉर्टम करतोय, स्ट्रक्चर कसा असला पाहिजे, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन, डिमांड आणि रिक्वायरमेंट, जिथे आपण टार्गेट करतोय की आपल्याला आउट ऑफ 10 6+ मार्क्स भेटले पाहिजे, 6+7 मार्क्स भेटले पाहिजे. कसे घेता येईल तेच आपण इथे डिस्कस करतोय. मग आता चला व्हिडिओ एंड पर्यंत बघा. तुम्हाला या व्हिडिओ मधून 100% काहीतरी नवीन शिकायला भेटेल, दॅट आय कॅन अश्युअर यू. सो मग आजचा क्वेश्चन आहे आपला GS1 चा, जिथे आपण डिस्कस करतोय ब्रिटिशांच्या पॉलिसीचा इम्पॅक्ट काय झालाय इंडिया आणि इंडियन इकॉनॉमीवर. ओके, सो बघा क्वेश्चन काय म्हणतोय. The spine of Indian economy was badly injured during 200 years of British रूल्स. ओके, एक्सप्लेन. किंवा ब्रिटिश राज्याच्या 200 वर्षाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची मुळे गंभीरपणे जखमी झाली आहेत, याचे स्पष्टीकरण करा. 150 वर्डचा आपल्याला टाइम वर्ड लिमिट आहे. 150 किंवा 250 घेऊ शकतात, त्याला अकॉर्डिंगली स्केल अप करावं लागेल आपल्याला. सो इथे सगळ्यात इम्पॉर्टंट काय, डिमांड. मी याच्या आधी सांगितले, सगळ्यात तुम्हाला किती PhD लेवलचं नॉलेज असेल गरज नाहीये, क्वेश्चन जो विचारतोय त्याचा आन्सर तुम्हाला देता यायला पाहिजे. सो मग इथे काय डिमांड, क्वेश्चन काय म्हणतोय, दोन गोष्टी. एक की ब्रिटिश रूल आणि इंडियन इकॉनॉमीला कसं इंज्युअर्ड केलंय. ठीक आहे, सो क्वेश्चन आपल्याला सिम्पली विचारतोय की ब्रिटिशांचा हा जो रूल आहे, हा त्यांनी 200 वर्षात कसा इंडियन इकॉनॉमीचा स्पाइन जो आहे तो ब्रेक केलाय. ठीक आहे, सो कसा इन्फ्लुएन्स केला त्याच्यावर द्यायचं. आता इथे रिक्वायरमेंट काय लक्षात ठेवा. रिक्वायरमेंट इथे यू नीड टू बी मल्टी डिमेन्शनल. जेवढे जास्त डायमेन्शन तुम्ही ऍड करू शकता तेवढे जास्त मार्क्स तुम्ही इथे घेऊ शकता, है ना. जर तुम्ही 4 डायमेन्शन दिले तर अकॉर्डिंगली मार्क्स भेटतील. 6 डायमेन्शन दिले अकॉर्डिंगली, 8 डायमेन्शन दिले अकॉर्डिंगली मार्क्स भेटतात. 10 मार्काचा क्वेश्चन जर का असेल तर आय गेस 7, 8, 10 डायमेन्शन तुमचे इथे ऍड झाले पाहिजे. मग आता 150 वर्ड साठी इंट्रोडक्शन, 20-25 वर्डचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. जिथे आपण काय करतोय गाईज की इंट्रोडक्शन इथे आपल्याला कसं की India used to be one of the world's largest trading economy before arrival of Europeans. Its share was 20-25%. However, after independence or on the onset of independence, it hardly contributed 1-2%, reflecting how British colony or British rule broke the spine of Indian economy. की ब्रिटिश किंवा युरोपियन्स यायच्या आधी भारताचा वर्ल्ड इकॉनॉमी मध्ये कंट्रीब्युशन 20 ते 25% होता आणि भारता 1950 येईपर्यंत हा 1 ते 2% राहिला. हे दर्शवतं आपल्याला कसं ब्रिटिशांचं रूल हे डॅमेजिंग होतं आपल्यासाठी. ठीक आहे, मराठीमध्ये पण मी तुम्हाला सायमल्टेनियसली सांगतोय. सो मग इथे काय आहे की आता हा झाला आपला इंट्रोडक्शन. बघा त्यांनी हे पण दाखवलं कसं बॅडली इंज्युअर्ड केलंय, डेटा फॅक्ट पण दिलाय मी. आणि आता आपण नेक्स्ट अप्रोच कडे जाऊयात, जिथे डायमेन्शन्स आपण डिस्कस करतोय. डायमेन्शन मग बॉडीमध्ये काय असणार, यू नीड टू एक्सप्लेन व्हेरियस पॉलिसीज फ्रॉम द स्टार्ट टिल दी लास्ट मुवमेंट, ज्याच्यामुळे टोटल इंडियन इकॉनॉमी आपली ब्रेकडाऊन झाली. बघा रिसोर्स एक्सप्लॉयटेशन ऑफ ड्रेन ऑफ वेल्थ. मग इथे तुम्हाला दादाभाई नौरोजी है ना यांचं नाव मेन्शन करावं लागेल. अनब्रिटिश रूल इन इंडिया 1867 मध्ये त्यांनी सांगितलं होतं कसं ब्रिटिशांच्या पॉलिसी भारताच्या रिसोर्सेसला एक्सप्लॉइट करताय आणि ड्रेन ऑफ वेल्थ करताय, इकॉनॉमीला इम्पॅक्ट होतोय. मग डेट्रॉइशन ऑफ ऍग्रिकल्चर, कसं ब्रिटिशांच्या ज्या ऍग्रिकल्चर डॅमेजिंग पॉलिसीज होत्या, इंडिगो प्लांटेशन, टी प्लांटेशन, कॉफी प्लांटेशन, मग आपला जो ट्रेडिशनल ऍग्रिकल्चर आहे त्याला कसं त्यांनी डिस्ट्रॉय केलंय आणि भारताला फक्त रॉ मटेरियल एक्सपोर्टिंग कंट्री बनवलंय, ज्या ब्रिटिश किंवा इंग्लिश फॅक्टरीजला सपोर्ट करतील. बरोबर, त्याच्यामुळे इम्पॅक्ट झाला. मग फार्मर इथला अजून पण अफेक्टेड आहे त्यांची या पॉलिसीमुळे. मग डिइंडस्ट्रियलायझेशन कशा, डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे भारताच्या ज्या इंडस्ट्रीज होत्या त्यांना वाढूच दिलं गेलं नाही. द पॉलिसीज फ्रेम्ड बाय ब्रिटिशर्स वर लाईक इन अ वे इंडियन इंडस्ट्री शुड नॉट गेट एक्सपॅन्डेड और प्रमोटेड, अँड दॅट्स वाय दिस कॅपिंग और सीलिंग लिमिट लिमिटेड दी ओव्हरऑल ग्रोथ ऑफ इंडियन इकॉनॉमी इटसेल्फ. त्याच्यानंतर आहे मोनोपोलायझेशन ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्री. बेस्ट एक्झाम्पल की टीचे प्लांटेशन, कॉफी प्लांटेशन, रबर प्लांटेशन हे फक्त ब्रिटिश ओन्ड आहेत. फक्त इंडियामध्ये नाही, ब्रिटिश
प्लांटेशनच्या जेवढ्या कॉलनीज आहेत तिथे ब्रिटिश ओन्डच हे प्लांटेशन्स होते. मोनोपली म्हणजे इथे त्यांना यूज करायचा करता आलाय त्यांच्या या गोष्टीचा. ठीक आहे. मग तुम्ही बघणार इंडिगो रिव्होल्युशन पण झालं 1917 जिथे गांधीजींनी सपोर्ट केलाय. ठीक आहे. इम्पोर्ट ऑफ फिनिश गुड्स ऑल्सो. ठीक आहे. फिनिश गुड्स कि मग ब्रिटिशांनी अशी कॉलनी बनवली इंडियाला जी रॉ मटेरियल तर एक्सपोर्ट करते आणि फिनिश गुड म्हणजे कॉस्टली गुड्स इम्पोर्ट करते, ज्याच्यामुळे आपला ट्रेड डेफिशिट एवढा वाढलाय की ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमीचा स्पाइन ब्रोक झालाय. त्याच्यानंतर सप्रेशन ऑफ आर्टिसन्स की त्यांनी प्रिन्सली स्टेट्स असतील जे म्युझिशियन्स आहे, डान्सर्स आहे, आर्टिसन्स आहेत, ठीक आहे, किंवा वेपन इंडस्ट्रीमध्ये त्यांची इंडस्ट्री किंवा त्यांचा जॉब हिरावून घेतला आणि याच्यामुळे ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट वाढली आणि मग आर्टिसनचं सर्व्हायवल इश्यू क्रिएट झाला आणि इकॉनॉमी येस डिस्ट्रॉय. एक्सप्लॉयटेटिव्ह इकॉनॉमिक पॉलिसीज जिथे त्यांनी जे एवढे टॅक्सेशन जसं जमीनदारी, जसं रयतवारी है ना, इम्पोर्ट गुड्सवर टॅक्स, एक्सपोर्ट गुड्सवर टॅक्स, एवढे एक्सप्लॉयटेटिव्ह पॉलिसीज आणल्या ज्याच्यामुळे ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमी कधी ग्रोथ करू शकली नाही. येस 7 ते 8 पॉइंट आहे. जर का तुम्ही इथे ऍड केले तर यू विल फाइंड के याचा तुम्हाला फार आन्सर म्हणजे एव्हरेज पेक्षा 100% जास्त. मग आपण सगळ्या डायमेन्शन मध्ये याचं ट्राय केलंय मी की ते आन्सर असलं पाहिजे. मराठीमध्ये पण ऍड केलंय की ज्याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल. मग आता नेक्स्ट आन्सर येतो आपला, पॉइंट येतो कन्क्लुजन. ठीक आहे की कन्क्लुजन. मग कन्क्लुजन मध्ये काय करणार आपण की कसं आता दोन गोष्टी दिस इज हाऊ ब्रिटिशर्स ब्रोकन दी स्पाइन ऑफ इंडियन इकॉनॉमी. सिंपलचा कन्क्लुजन असा होऊ शकतो किंवा सेकंड मग हा दस after independence or post independence native government has promoted the restructuring of Indian economy and by means of agriculture reforms, by means of industrialization, 5-year plans etc. ठीक आहे. झालाय बघा आपण फ्युचर मध्ये काय झालंय तो सुद्धा कन्क्लूड केला. मला वाटतंय तुम्हाला हा एक्सप्लेनेशन कळालाय. क्वेश्चन कसा अप्रोच करता येईल हे सुद्धा कळालंय. जर कळाला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, लिंक शेअर करा आन्सरचं आणि मी तुम्हाला तिथे इव्हॅल्युएट करून सुद्धा देईल. ओके. सो लाईक आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.